हॅलो, नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. आणि आज मी यू कट करत आहे. एकदम सिंपल पद्धतीमध्ये आहे यू कट. जसं प्रत्येक हेअर कटसाठी गाईडलाईन घेतली जाते, तसं कुठल्या पण कटला तुम्ही गाईडलाईन पकडा आणि कट करा, तर कुठला पण कट व्यवस्थित कट होतो. डायरेक्ट कापत असाल तर मागे पुढे होऊ शकतात, पण जर तुम्ही गाईडलाईन पकडून कुठलाही कट केला ना, तर कट करू शकतात व्यवस्थित. मग तो यू कट असेल, सीधा कट असेल, स्ट्रेट किंवा लेअर कट असेल, स्टेप कट असेल, कुठल्याही कटला गाईडलाईन करायची असते पहिले. मग त्या गाईडलाईनला पकडून केस कापायचे असतील. बघा, मी ती गाईडलाईन आता घेतली आणि जे कट करायचे आहेत केस ते दोन्ही एकत्र करून त्या केसांना राईट शोल्डरवरती घेतले आणि मग ती गाईडलाईन बरोबर कट केले की आपला यूचा आकार येतो केसांना. आणि खूप मी मोठी लॉंग व्हिडिओ नाही बनवत. बघा, हे राईट साईडचे केस कट करून झालेत. आता सेम टेक्निक वापरायची लेफ्ट साईडला पण. मी कट करायचे थोडे केस घेतलेत आणि कट केलेले घेतलेत थोडे, तर ते कट केलेले जे आहेत ती गाईडलाईन आहे. आता हे लेफ्ट साईडच्या शोल्डरवरती घ्यायचे आणि कट करायचे. आणि हेअर कट केल्यामुळे केस गळणे पण कमी होतात, जरा फरक पडतो केसांमध्ये. आणि तुमचे दोन तोंडी केस असतील, दोन जे वाईट झालेले असतात वरचे नोकी, ते खराब केस काढून टाकलेले कधी पण चांगलं असतं. त्यांनी केसाचा ग्रोथ थांबतो. आणि जर कट करून तुम्ही व्यवस्थित केसांना मॅनेज केलं तर केस पण छान दिसतात, पर्सनॅलिटी पण चांगली दिसते. एकदम सोप्या पद्धती आहे. आपला हा यू कटचा आकार आहे. राऊंड कट पण बोलू शकतात, कारण शोल्डरच्या एकदम वरती केस गेलेले आहेत. आपण एकदम स्ट्रेट कट करायचं झालं तरी पण गाईडलाईन करू शकतात, मग केस मागं पुढे होत नाहीत. कुठला पण कट करायचा असेल तर गाईडलाईन आधी करायची, मगच हेअर कट करायचं. बघा, तुम्हाला कसा वाटतोय हा यू कट? सुंदर आला यू कट. आणि तुमच्या समोरच मी केस कसे कट केलेत गाईडलाईन पकडून, फक्त शोल्डरच्या वरती. हाफ राईट साईडचे अर्धे राईट साईडला घ्यायचे, लेफ्टचे लेफ्टला घेऊन गाईडलाईनने कट करायचे. हा आपला यू कट झाला. आणि क्लिप लावल्यानंतर त्याचा हा सीन दिसतो असं. तर हे मी हेअर कट केल्यानंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकते आणि लॉंग व्हिडिओ पण टाकते. तर तुम्हाला कसा वाटला हा हेअर कट, प्लीज कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.